नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सीटीईटी बघा विद्यार्थी मित्रांनो, सीटीईटी डिसेंबर 2024 ही एक्झामिनेशन 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर अशा दोन दिवशी झालेली होती. काही विद्यार्थ्यांची 14 तारखेला होती आणि काही विद्यार्थ्यांची 15 तारखेला होती. तर त्यांची आता जी फर्स्ट आन्सर की जी आहे तर ती आन्सर की आता वेबसाईटवर आलेली आहे. आणि जर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जर काही प्रश्न तुमचे बरोबर असतील आणि जर तुम्हाला वाटतं की ते चुकीचे असतील तर त्यावर सुद्धा तुम्ही चॅलेंज घेऊ शकता. त्याविषयी सुद्धा आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आणि तसेच आपली जी OMR शीटची इमेज जे आहे, स्कॅन इमेजेस आहे, तर ती कशा प्रकारे डाउनलोड करायची ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला ctt.nic.in या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर असं होमपेज ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये ते सुरुवातीलाच बघा, पब्लिक नोटीस 31/12/2024 सीटीईटी डिसेंबर 2024 की चॅलेंजेस, ही जी नोटिफिकेशन आहे ती खूप महत्वाची आहे. ती सुरुवातीला तिची माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यावर क्लिक केल्यानंतर अशी पीडीएफ डाउनलोड झालेली दिसेल किंवा ओपन होणार आहे. यामध्ये बघा, OMR उत्तर पत्रक की स्कैन की गई छवियों तथा कुंजियों का प्रदर्शन और उत्तर कुंजी की चुनौती के संदर्भ में, म्हणजेच बघा तुमचं जे आन्सर की आहे त्याच्या संदर्भात आहे. आणि जर तुम्हाला चॅलेंज घ्यायचं असेल तर त्या संदर्भात ही नोटिफिकेशन असणार आहे. 14 दिसंबर और 5 दिसंबर 2024 को आयोजित सीटीईटी में उपस्थित हुए सभी उम्मीदवारों को सूचित किया जाता है कि उम्मीदवारों की OMR उत्तर पत्रक की स्कैन की गई छवियां और उत्तर कुंजी वेबसाइट पे ctt.nic.in पर दिनांक 1 जनवरी 2025 से 5 जनवरी 2025 तक अपलोड की गई है. बघा, तर तुमची जी आता ही आन्सर की जी आहेत, तसेच चॅलेंज जर घ्यायचं असेल तर हे फक्त अवेलेबल असणार आहे 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 मध्ये. त्यानंतर बघा, उम्मीदवारों के लिए उत्तर कुंजी दिनांक 1 जनवरी से 5 जनवरी तक वेबसाइट पर उपलब्ध लिंक के माध्यम से चुनौती देने का प्रावधान है. चुनौती का शुल्क प्रति प्रश्न 1000 रुपये, म्हणजेच 1000 रुपीज क्रेडिट डेबिट कार्ड के माध्यम से जमा करना आवश्यक है. एक बार भुगतान किया गया शुल्क वापस नहीं किया जाएगा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याचा अर्थ काय आहे, जर तुम्हाला एका प्रश्नाचं चॅलेंज घ्यायचं असेल तर त्याला तुम्हाला 1000 रुपये फी पेड करावं लागणार आहे. आता मग जर तुमचा बरोबर क्वेश्चन असेल, नंतर त्यांनी बघितलं की हा प्रश्न बरोबर आहे, तर तुम्हाला ते पैसे रिफंड पण भेटणार आहे नंतर. आणि जर चुकीचा असेल तर ते पैसे परत भेटणार नाही. तर त्यासाठी खाली बघा सूचना त्यांनी दिलेली आहे. यदि बोर्ड द्वारा चुनौती स्वीकार की ली जाती है, यानी विशेष शोधनों द्वारा उत्तर कुंजी में कोई गलती देखी जाती है तो नीतिगत निर्णय अधिसूचित किया जाएगा और शुल्क वापस कर दिया जाएगा. इथे बघा, शुल्क जे आहे तर ते तुम्हाला परत केलं जाणार आहे, म्हणजे रिफंड. यदि कोई संबंधित क्रेडिट डेबिट कार्ड खातों में ऑनलाइन स्थानांतरित किया जाएगा. इसलिए उम्मीदवारों को सलाह दी जाती है कि वे अपने स्वयं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड से भुगतान करें. चुनौतियों पर CBSE का निर्णय अंतिम होगा और आगे किसी संचार पर विचार नहीं किया जाएगा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेमेंट करशाल तर तुमच्या स्वतःच्या कार्डने करा. तुमचं जे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल तर त्यांनीच पेमेंट करा, स्वतःच्या यांनी करा. कारण जर उत्तर बरोबर आलं तर ते पैसे जे आहे तर ते तुमच्याच खात्यात येणार आहे. ज्या कार्डमधून पेमेंट केलं आहे त्याच कार्डने तुम्हाला रिफंड भेटणार आहे, त्याच कार्डमध्ये. तर मग तुम्ही स्वतःच यूज करा, म्हणजे तुम्हाला लगेच तुमच्या खात्यामध्ये परत भेटेल जर तुमचा प्रश्न बरोबर आला तर. तर अशा प्रकारे ही नोटीस होती. तर याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आता बघूयात जे आपली आन्सर की आहे तर ती आन्सर की कशा प्रकारे चेक करायची. आता परत तुम्हाला ctt.nic.in च्या ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर बघा, खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे. कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी मध्ये येथे बघा, सीटीईटी डिसेंबर 2024 की चॅलेंज स्कॅन इमेज और OMR यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा, तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. हा हॉल तिकीट तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे, इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर लॉग इन बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा, तुमच्या पेपर विषयी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. तुम्ही पेपर फर्स्ट दिला का सेकंड दिला, त्यानंतर लँग्वेजेस 1 सेकंड, त्यानंतर बुक कोड जो आहे,
ओ ओ असेल, एम असेल, जो असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. त्यानंतर बघा डाउनलोड आन्सर की, त्या खाली इथे लिंक दिलेली आहे, यावर क्लिक करून तुम्ही आन्सर की डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला त्या एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर इथे बघा की चॅलेंजेस याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा मेक पेमेंट या टॅबवर क्लिक करून तुम्ही त्या एका प्रश्नासाठी 1000 रुपये अशा प्रकारे तुम्ही फी जी आहे तर ती पेड करायची आहे. तर आता आपण आन्सर की बघूयात. डाउनलोड आन्सर की या लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला संपूर्ण जे सेट एल असेल, एम असेल, एन असेल, ओ असेल, जे सेट असतील तर जे चारही सेटचे आन्सर की दिलेले आहे. तुम्हाला इथे सुरुवातीला काय करायचं आहे, सेट चेक करायचा आहे. हा एल सेट आहे, आपला कोणता आहे, ओ आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे वरती वाचून घ्यायचं आहे पेपर कोणता आहे, त्यानंतर सेट कोणता आहे, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात. तर अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट यामधील जे आन्सर की चॅलेंज तसेच आन्सर की कशा प्रकारे डाउनलोड करायची त्याची इन्फॉर्मेशन संपूर्ण आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.